हल्ली महाराष्ट्रामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या बऱ्याचशा घटना घडत आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा नाशिक शहरात मुली आणि महिलांच्या छेडछाड घटना परत एकदा वाढत आहेत. पोलिसांनी महिला पथक स्थापन केले असले तरी मुली आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटना अत्यंत अत्यंत लांबत चालल्या आहेत. तसेच यामध्ये अजून एक घटना घडली ती म्हणजे एका क्रीडा शिक्षकाने 5 मुलीवर अत्याचार केला. यातील एक पीडित मुलीने शाळाही सोडली, मात्र शाळा प्रशासन या शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घेतला आहे. त्यामुळे पीडित मुलींच्या पालकांनी शाळेत येऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रशासनाने गप्प राहणे पसंत केले. हा विनयभंगाचा आणि अत्याचाराचा प्रकार भोसले मिलिटरी स्कूलमध्ये घडला आहे. 5 मुलीवर खेळाच्या शिक्षकाकडून शारीरिक अत्याचार झाला आहे. दरम्यान हे प्रकरण शाळा प्रशासनाकडून दाबण्याचा प्रयत्न झाला आहे. गुन्हा दाखल करत नसल्याने पीडित मुलीच्या पालकाकडून शाळेत गोंधळ घातला. पोलीस प्रशासनाकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 8 दिवसापूर्वी घटना उघडकीस येऊनही संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान एक पीडित मुलीने शाळा सोडून देखील दिली आहे. संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शाळा प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.